नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण आलोय एक अत्यंत ऐतिहासिक अशा ठिकाणी संगमेश्वरमध्ये। ही जागा मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण इथे छत्रपती संभाजी महाराज यांना धोक्याने पकडण्यात आले होते। आज आपण या वाड्याचा इतिहास जाणून घेऊ आणि त्याच्या वर्तमान स्थितीवरही एक नजर टाकू। मित्रांनो, इथे उभे राहिलं की खरंच असं वाटतं की वेळ मागे फिरली आहे। हाच तो सरदेसाई वाडा, जिथे 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबच्या फौजेने अचानक हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं। आज आपण खूप स्पेशल अशा जागी आलेलो आहे, जे की आहे एक संगमेश्वर, जिथे की छत्रपती संभाजी महाराजांना या वाड्यामध्ये कैद केलं होतं। तर ही ती जागा आहे आणि तुम्ही बघू शकता, हा तो वाडा आहे जिथे आपले छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या तावडीमध्ये सापडले होते। तर हा पूर्ण तो वाडा। तर आता हे संगमेश्वर गाव आहे, तर इथे आलेलो आहोत। इतिहास सांगतो की महाराज इथे विश्रांतीसाठी थांबले होते आणि त्याच वेळी मुकरब खान आणि मुघल फौजेने वाड्याला वेढा दिला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महाराजांना प्रतिकाराची संधी सुद्धा मिळाली नाही आणि इथूनच त्यांना बंदी बनवून नेण्यात आले। वाड्याच्या या भग्न स्थितीमध्ये त्या काळची क्रूरता, वेदना आणि मराठा साम्राज्याचे शौर्य आजही जाणवतं। हा वाडा दिसतोय, हा हा काय हे जे आहे ना, हा त्याचेच अवशेष दिसतात ते। आता थोडं समोर आलोय, तर इथे पण अवशेष दिसत आहेत आणि हा इथे मंदिर आहेत। इथे तुम्ही बघू शकता, इथे मंदिर आहे। हो, अच्छा, हे मंदिर आहे, इथे बघू शकता तुम्ही। तर हे आहे ते मंदिर, तुम्ही बघू शकता। सरदेसाई वाड्याजवळ फिरताना एक गोष्ट मनाला खूप लागून जाते। इथे फक्त वाड्यावरती हल्ला झाला नाही, तर जवळची मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली। इथे उभी असलेली भग्न मूर्ती, तुटलेले नंदी कोणी केलं हे स्पष्ट दाखवतं की ही लढाई फक्त राजकीय नव्हती। ही लढाई स्वराज्यासाठी होतीच, पण त्याहूनही मोठी ही लढाई होती धर्मरक्षणाची। आणि इथेच कळतं, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली लढाई फक्त सत्तेसाठी नव्हती, ती होती स्वाभिमानाची, संस्कृतीची आणि धर्मरक्षणाची लढाई होती। त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य, संस्कृती आणि श्रद्धा जपण्यासाठी संघर्ष केला। आज या भग्न मंदिराकडे पाहताना आपल्याला इतिहास सांगतो, सामर्थ्य म्हणजे फक्त तलवार नव्हे, तर संस्कृतीची रक्षा करणं हेही एक सामर्थ्यच असतं आणि हे सामर्थ्य छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तात होतं।
सरदेसाई वाड्यात झालेल्या गदारोळानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तातडीने निर्णय घेतला नावडी बंदराकडे निघायचं, कारण तिथून होडीच्या बळावरती शत्रूंच्या गराड्यातून बाहेर पडण्याची योजना होती। पण महाराज नावडीकडे निघाले तोपर्यंत वेळ निसटून गेला होता। औरंगजेबाचा सेनापती इखलास खान आधीच नावडी बंदराकडे वेढा देऊन बसला होता। महाराज पोहोचले तेव्हा त्यांना तो वेढा मोडून पुढे जावं लागणार होतं, पण परिस्थिती गंभीर होती। महाराजांकडे मोजकेच सैनिक आणि खानाकडे प्रचंड फौजफाटा होता। सरदेसाई वाड्यातील चकमकीत महाराजांचे पराक्रमी मावळे मालोजी घोरपडे शौर्याने लढत होते, पण लढताना त्यांना वीरमरण आले। या बातमीने महाराजांच्या हृदयाला घाव बसला आणि त्यांना लगेच एक गोष्ट आठवली, रायगडावर पडणारा वेढा। म्हणूनच महाराजांनी मालोजी घोरपड्यांचे पुत्र संताजी घोरपडे यांना तातडीने रायगडावरती जाण्यास सांगितले, पण संताजी घोरपडे तयार नव्हते। पण परिस्थिती बिकट होती। महाराजांनी त्यांना आई भवानीची शपथ देत रायगडाकडे निघण्याचा आदेश दिला। आता महाराज आणि कवी कलश आपल्या मोजक्या मावळ्यांसह नावडी बंदराकडे मार्गक्रमण करत होते। धुकं, पाऊस आणि चारही बाजूंना शत्रूची नजर, पण छत्रपतींचा निर्धार अढळ होता। नावडी बंदराच्या जवळ पोहोचताच अचानक चहू बाजूंनी चकमक सुरू झाली। धडाडणाऱ्या तलवारी, तोफांचे आवाज आणि त्यात एक क्षण ज्याने इतिहासाला नवं वळण दिलं। याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज शूरपणे लढत असताना शत्रूंकडून पकडले गेले। ही जमीन, हे वाडे आजही त्या दिवसांच्या शौर्याची साक्ष देतात। आणि आम्ही या ठिकाणी उभे राहून फक्त एकच जाणतो, छत्रपती संभाजी महाराजांची कथा ही पराभवाची नव्हे तर अखंड पराक्रमाची कथा आहे। आणि आज आपण इथे उभे आहोत या भग्न मंदिरांसमोर, या जखमांसमोर। आपण स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण हा इतिहास जपू शकतो का? ही मंदिरे पुन्हा उभारू शकतो का? ही स्मृती पुढच्या पिढ्यांना सांगू शकतो का? कारण इथला प्रत्येक दगड सांगतो की ती लढाई जरी आज संपली असेल, पण इतिहास जपण्याची जबाबदारी आजही आपलीच आहे। मित्रांनो, आज आपण जिथे फिरलो, ज्या ज्या जागा पाहिल्या, त्या फक्त अवशेष नव्हत्या, त्या आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीची एक जळजळीत आठवण करून देणाऱ्या जखमा आहेत। इथे मोडलेली देवळं, तुटलेले नंदी आणि सरदेसाई वाड्याच्या भिंतीवरली कोरलेले खुणा हे सगळं सांगतं की ही लढाई फक्त सिंहासनासाठी नव्हती, ही स्वराज्य आणि धर्मरक्षणाची लढाई होती। छत्रपती संभाजी महाराजांनी या प्रत्येक जखमेच्या किमतीवरती आपलं कर्तव्य निभावलंच, म्हणूनच आज आपण इथे नतमस्तक उभे आहोत। माझी एक छोटीशी विनंती आहे, आपण या जागा फक्त पाहू नयेत, त्या जपणं ही आपली जबाबदारी आहे, कारण इतिहास टिकला तरच आपली ओळख टिकेल। मित्रांनो, जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा। आणि अजूनही असे अनेक ऐतिहासिक प्रवास अनुभवायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या भागात आपण भेटू एक अनोख्या आणि ऐतिहासिक ठिकाणी। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।